पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळची वेळ होती. धो-धो पाऊस पडून गेला होता. तरीही पावसाची बारीक संततधार सुरूच होती. आज रोजच्यापेक्षा थोडं लवकरच काम उरकले होते. निदान आज तरी घरी लवकर पोहोचू या खुशीत ऑफिसमधून बाहेर पडलो. पण रस्त्यावर वाहनांची हू म्हणून गर्दी दाटलेली. रात्रीचे लुकलुकणारे काजव्यांचे मोहोळ नजरेसमोर घोंघावत राहावं तसं वाहनांच्या लाईटच्या उजेडात आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे बारीक तुषार चमकून डोळे दिपवून टाकत होते. घरी लवकर पोहोचण्याच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरवले होतेच, पण वाहनांच्या दाट गर्दीतून वाट काढत पुढे पुढे सरकत राहणे तेवढेच आपल्या हातात होते. दिवसभर कमी अधिक पाऊस पडतच होता. त्यामुळे हवेत कमालीचा गारठा पसरलेला होता. अंगात अगदी कमी वेळात थंडी संचारली होती. गावाकडे लोक जसं शिवकळा येण्यासारखी थंडी आहे असे म्हणतात, तशी बोचरी थंडी होती. अशा थंडीत दातांचं थडथडणं काही केल्या थांबत नव्हते. त्या दिवशी रोज ठरलेल्या वेळेपेक्षा कितीतरी उशिराने घरी पोहोचलो. या जास्तीच्या वेळात घरापर्यंत पोहोचण्यासाठी जी धडपड करावी लागली ती केरात उलट्या पडलेल्या झुरळासारखी होती. जेवढी धडपड करावी तेवढी थोडीच. जुन्या छपराच्या वळचणीतून पावसाचं पाणी थेंब थेंब टिपकावे तसं डोक्यात मुरून उरलेलं पाणी केसातून खाली टिपकत होते. अखेर कपडे मन करदमलेल्या अवस्थेतच मोठ्या कष्टाने घरापर्यंत येऊन पोचलो. घराचा दरवाजा उघडला, आत गेलो. आतून दरवाजा बंद करून घेतला आणि पोहोचलो बुवा एकदाचं म्हणून एक मोठा सुस्कारा सोडला. इतका वेळ पावसात भिजल्यामुळे नाक जवळजवळ बंदच होत आले होते. घशात खवखवायला लागलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा टॉवेलनं भिजलेलं डोकं व तोंड कोरडे करून घेतले. आता मात्र पावसात भिजलेल्या पावसासारखी माझ्या मनाची अवस्था झाली होती. जो कोरडं व्हायची धडपड करावी तशी आदिरता वाढत गेल्यासारखी. पण इतकं अंतर अशा भेदरलेल्या मनस्थितीत चालत येऊन कंटाळा आला होता. आहे त्या स्थितीचाच खुर्चीवर बसून क्षणभर विश्रांती घ्यावी आणि मग चिखल पाण्यामुळे खराब झालेले कपडे बदलून निर्धास्त होऊ असे ठरवले. खुर्चीवर आरामशीर बसून योगासाधनेत डोळे झाकतात तसे क्षणभर डोळे मिटून घेतले. इतक्या वेळेपर्यंत डोक्यात कालवा करणारी दुनिया हळूहळू भुईसपाट होत होती. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली आणि शांतता भंग पावली. फोन उचलायची देखील इच्छा नव्हती. तरीही डोळे मिटलेल्या अवस्थेतच फोन उचलून कानाला लावला. आशील तसा निघून ये. घाबरलेल्या सुरातल्या आवाजाने माझे निद्रा अवस्थेतले डोळे खाडकन उघडले. अक्षरशः काळजाचं पाणी झालं. हातपाय गळून पडले. कोण आहे हा इतक्या तातडीने कुठे बोलवत आहे मला? आणि याने मला का म्हणून फोन केला असावा? काय घडलं असावं? अशा एक ना अनेक काळजीत पडणाऱ्या प्रश्नाने मला खडबडून जागे केले. अचानक कानावर पडलेल्या अशा शब्दांमुळे तिकडून कोण बोलत आहे, काय झालं याची विचारपूस करण्याचंही भान मला उरले नाही. मी तसा सुन्न अवस्थेत असताना तिकडून पुन्हा आवाज कानावर पडला. मी गणेश, तुझा ऑफिस सहकारी. तू एकमेव असा माणूस आहे जो माझ्या काळजाच्या अत्यंत जवळचा आहेस, म्हणून मी तुला फोन केलाय. तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये, ताबडतोब निघ. मागे एकदा गणेशने नवीन 4 चाकी गाडीची खरेदी, नवीन घराचा गृहप्रवेश सोहळा एकाच दिवशी करण्याचे आयोजन केले होते. त्या निमित्ताने त्याने आमच्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण पत्रिका दिली होती. पण मला तो ना भेटायला आला ना निमंत्रण पत्रिका दिली. कदाचित कामाच्या गडबडीत तो मला निरोप द्यायला विसरला असेल. पण एक प्रश्न अनुत्तरितच राहतो. तो म्हणजे गणेश मला इतका जवळचा मानतो, तर आपल्या जवळच्या माणसाला आपल्या आनंदाच्या क्षणात सहभागी करून घ्यायची त्याला आठवण कशी होऊ नये? मला या सोहळ्याची नंतर बातमी समजली होती. पण माझा स्वाभिमान म्हणा की अहंकार, मी त्या सोहळ्यासाठी गेलो नाही. त्यामुळे त्याचं घर कुठे आहे हे खरंच मला माहीत नव्हते. शिवाय तिकडे जायचं म्हणजे पुन्हा त्या पावसात नको असणाऱ्या चिखलाच्या किचकिचीतून जावं लागणार होतं. त्यासाठी माझं मन कधीच तयार होणार नव्हते. काय झालं गणेश? जरा सविस्तर सांगशील का? खूप वेळ पावसात भिजल्यामुळे माझ्या आवाजात थोडासा बदल झाला होता. घराबाहेर न पडता इथूनच काय करता येईल का हे जाणून घेण्यासाठी काय झालं असेल याची चाचपणी करीत मी थोडं धीराने बोललो. इथं सगळं न सांगण्यासारखं घडत आहे, पण आता डोक्यावरून पाणी चाललंय, त्यामुळे सांगावंच लागेल. आत्ताच माझं आणि माझ्या बायकोचं कडाक्याचं भांडण झालंय. म्हणे मला सुख हवंय. अरे
कोणतं सुख तिला कमी पडले? घर आहे, गाडी आहे, वेळ जास्त नाही म्हणून मी नको म्हणत असतानाही ती नोकरी करत आहे. तिच्या मनाला वाटेल तशी ती वागत आहे. तरीही मी एका शब्दानेही तिला दुखावले नाही. तरीही तो खूपच घाईघाईने वैतागून बोलत होता. शांत हो गणेश. अरे हा तुमचा घरगुती वाद आहे. तो तुमचा तुम्हाला सोडवला पाहिजे. त्यात मी किंवा बाहेरचा कोणी तिथे येऊन काय करू शकतो? त्यातल्या त्यात स्वतःच्या बायकोला नवऱ्याचं जास्त समजून घालू शकतो. बरोबर ना? मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. तुला तर माहिती आहे दिवसभर ऑफिसमध्ये डोक्याला किती ताण असतो. तरीही घरी आल्यानंतर तिने माझी सेवा करावी असा कधीच आग्रह धरला नाही. तिला कसलीही फरमाईश केली नाही. मला जे हवं नको ते मी स्वतः करतो. तिला त्रास नको म्हणून तिच्या घरगुती कामातही कधी लुडबुड करत नाही. ती जे 4 घास बनवून देईन ते जसे असतील तसे मुकाट्याने कुरकुर न करता खातो. अलीकडे ती रोज वैतागते, खूप राग करते. तरीही तिला त्रास होत असेल म्हणून ती आपल्यावर चिडत आहे, नाहीतर विनाकारण का म्हणून ती आपला राग करेल अशी स्वतःच्या मनाची समजूत काढून निमूटपणे सहन करीत राहतो. बघ ना, तरीही आत्ता हा कुठला न्याय? त्याच्या पुढच्या शब्दांची जागा इतका वेळ कंठात अडवून ठेवलेल्या गहिवर्ण्याने घेतली. ऑफिसमध्ये माझ्याशी अति महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त चुकूनही न बोलणारा गणेश आज भडभडून बोलत होता. वर्षानुवर्षे छातीत कोंडून राहिलेला श्वास मोकळा करावा तसा आज मला अगदी खूप जवळचा मित्र असल्यासारखा समजून आपल्या दुःखाची झोळी पूर्णपणे उलटी करत होता. आपल्या मनात इतके दिवस साठलेले दुःख झाडून झाडून खाली करत होता. गणेश, तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण यात मी काय करू शकतो? कितीतरी वेळ गणेशच्या कंठात धडका मारत असलेल्या हुंदक्यांचा अखेर बांध फुटला. म्हणाला, अरे ती आत्महत्या करायला गेलीये. आत्महत्या? हा एकच शब्द ऐकला आणि अंगावर सरकन काटा उभा राहिला. माझ्या तोंडातून आपसुकच शब्द निघाला, आत्महत्या? हो, आत्महत्या. आत्ताच ती आतल्या खोलीत गेलीये न आतून दरवाजा बंद करून घेतलाय. मी तर खूप घाबरलोय. सगळं सुचवायचं बंद झालंय. घाबऱ्या झालेल्या गणेशला बोलणं उरकेनासं झालं होतं. एक शब्द शेवटचाच आहे असं तो बोलत होता. तुला कसं माहीत की वहिनी आत्महत्या करायला गेल्या आहेत म्हणून? माझ्यासमोर हातात सापडतील त्या वस्तू आदळआपट करत ती आतल्या खोलीत शिरली आणि म्हणाली, माझ्या जगण्यात आता रसच उरला नाही. सगळं जीवनच कोरडं असं जगण्यापेक्षा मेलेले बरं. माझ्या मरणाचा तुम्हा कुणालाही त्रास होणार नाही. मी तशी अवस्था करून जाते. शेवटची चिठ्ठी लिहून स्वतःला संपवून टाकणार आहे. मला अडवायला कुणीही प्रयत्न करू नका. त्याचा काही उपयोग होणार नाही आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी तिला चांगलंच ओळखतो. ती जे म्हणते ती ते करते. आता तर तिने आतून दरवाजाही बंद करून घेतलाय. तू लवकर घरी ये आणि काहीतरी कर. हे बघ गणेश, मी तुझ्या घरी येईपर्यंत सगळं संपलेलं असेल. त्यापेक्षा तू असं कर, तुझा फोन त्यांच्याकडे दे, मी त्यांच्याशी बोलतो. अरे समजत कसं नाही तुला? तिने आतून दरवाजा बंद करून घेतलाय. यावेळी गणेशच्या बोलण्यात कमालीचा ताण जाणवत होता. त्यातूनही तो पुढे बोलला, तिच्याकडे मोबाईल फोन आहे. तिचा फोन नंबर देतो, घे, बघ उचलते का? तिने फोन उचलला नाही तर सगळं संपलंच म्हणून समज. काळजी करू नकोस, मी आहे. तू फक्त फोन नंबर दे. स्वतःहून मृत्यू ओढवून घेत असलेल्या एका अनोळखी स्त्रीला मृत्यूच्या दारातून परत आणण्याचा अशक्यप्राय आव्हान स्वीकारायला निघालो होतो, हे खरं. पण नाही म्हटलं तरी स्वतःच्या इच्छाशक्तीवर कितीही केलं तरी यावेळी विश्वास ठेवता येत नव्हता. करून तर बघू, जमलं तर जमलं, नाहीतर जे होणार आहे ते होणारच. त्याला मी किंवा दुसरा कोणी टाळू शकणार नाही. का? तरीही आपण ते अशक्यप्राय काम करू अशी स्वतःच्या मनाची तयारी करत गणेशच्या बायकोला फोन लावला. आपण एखाद्या त्रासलेल्या माईनं समजावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या भावना अनावर होतात. अश्रूंचा बांध फुटून महापूर वाहू लागतो. जर कदाचित त्यांच्या अश्रूंचा बांध आपल्या कलेने फोडू शकलो नाही तर त्याच भावना आपण केलेल्या प्रयत्नांवर वडचढ होतात व त्या विकृत रूप धारण करून त्याच्या विनाशास कारणीभूत ठरतात. ज्यांच्या डोळ्यात विकृत कृती करण्याची धुंदी चढलेली असते त्यांना वेळ प्रसंग बघून कठोर बोलूनही जागा करता येते. हा माझा आजवरचा अनुभव आहे. त्याच अनुभवाचा वापर इथं करण्यासाठी आतून मनाची तयारी करू लागलो. फोनची रिंग होत होती पण फोन उचलला गेला नाही. शंका कुशंकेचा आभाळ दाट होत
होत चालल्याने संकेत मिळत होते. फोन कानाला लावलेल्या अवस्थेत हाताला कंप सुटलेला होता. तरीही मनाचा ठिय्या न सोडता पुन्हा एकदा फोन लावला. पुन्हा तिकडून फोन उचलला गेला नाही. आता मात्र वाटलं सगळं संपलं. डॉक्टरांना बोलवणं, डॉक्टर पोहोचण्या अगोदरच पेशंटने पाय सोडावेत अशी माझ्या मनाची अवस्था झालेली. शेवटचा फोन लावून बघू म्हणून फोन लावला आणि काय आश्चर्य, फोन उचलला गेला. मन थोडं शांत झाले. तसं काही घडलेलं नाही या जाणीवेनं सुखावलं. पण मनाची अस्थिरता धापा टाकत होती. अर्ध युद्ध जिंकल्याचा आनंद माझ्या डोळ्यात तरळू लागला. माझ्या कावऱ्या बावऱ्या झालेल्या डोळ्यांची हालचाल स्थिर करत, मनाला उसनं बळ देत मी बोलायला सुरुवात केली. नमस्कार मॅडम. आत्ताच माझा मित्र गणेशने म्हणजे तुमच्या मिस्टरांनी फोन करून तुम्ही करत असलेल्या कृत्याची माहिती दिली. तुम्ही आत्ता जे कृत्य करत आहात त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. समोरच्याला 2 वाक्यांच्या मध्ये शिरून बोलता येऊ नये यासाठी मुद्दामहून 2 वाक्ये एक सलग बोलूनच थांबलो. आता समोरून प्रतिक्रिया येण्याची वाट बघू लागलो. इतक्यात मी इथं माझ्या मरणाचा सोहळा मांडला आहे असे वाटते का तुम्हाला, की जे तुम्ही शुभेच्छा द्यायला लागलाय? मी खरंच आत्महत्या करते. तिकडून तिरसट व तिखट रागीत सुरात उत्तर मिळाले. मला पक्क ठाऊक आहे की तुम्ही खरंच आत्महत्या करत आहात, म्हणूनच तर तुम्हाला शुभेच्छा देतोय. मला खोटं वाटतं असतं तर मी तुम्हाला फोन का म्हणून केला असता. आता समोरून काही ना काही प्रतिक्रिया यावी ही माझी अपेक्षा होती. शुभेच्छा देऊन झाल्या असतील तर फोन ठेवू शकता. धन्यवाद. या अनपेक्षित प्रतिउत्तराने मी गडबडलो. आता पुढे काय बोलावे ते सुचेना. आता जर फोन ठेवला गेला तर पुन्हा संवाद साधता येणं जड जाईल आणि आपण लढत असलेली लढाई अर्ध्यावरच सुटून जाईल. समोरच्यांचं ऐकून घ्यायची त्यांची मानसिकता नसणार आहे. त्यामुळे आता उपदेशाचे डोस किंवा प्रवचन देणं खूप परिणामकारक ठरणार नाही हे माझ्या मनाने जाणले. डोक्यात मृत्यूची चढलेली झिंग उतरवण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो. त्यासाठी हलक्या फुलक्या विषयावर चर्चा करून त्यांना बोलत ठेवायचं होतं. पुढे काय होईल ते होईल. निदान आपण आखलेली रणनीती युद्ध पातळीवर अंमलात आणत राहायची. बस इतकंच विचार त्यावेळी माझ्या डोक्यात आला. समोरून धन्यवाद शब्दाने संवाद संपवला. तसं मी थोडंसं बावचळलो. तरीही जे सुचले ते नेटाने पुढे बोलू लागलो. मॅडम, अजून एक, तुम्ही आता खरंच आत्महत्या करत आहात का? मनात थोडी साशंकता होती म्हणून विचारतोय. बाकी काही नाही. मी माझा जीवन प्रवास कायमचा संपवत आहे. यासाठी मी कुणाला पुरावा देण्याची काय गरज आहे ते तुम्हाला काही वेळानंतर कळेलच. मला एक प्रश्न पडलाय की आत्महत्या करत असताना कोणी गाणी लावून आत्महत्या करतं का? मी तुमच्या असल्या फालतू प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बांधील नाही. आणि तसंही माझी यावेळी कुणाशी काहीच बोलण्याची मानसिकता नाही. तुम्ही फोन ठेवू शकता. 1 मिनिट मॅडम, तुम्ही लावलेलं गाणं मला पूर्ण ऐकवू शकता का? कारण हे गाणं माझ्या खूप जवळचं आहे. मी कुठेही गाणी लावली नाहीत. मलाही माहीत होते की कुठेही गाण्याचा आवाज येत नाही. तरीही मी पुन्हा एकदा बोललो. गाण्याचा स्पष्ट आवाज माझ्या कानावर पडतोय आणि तुम्ही नाही म्हणत आहात, हे कसं शक्य आहे? समोरून क्षणभर निशब्द शांतता. गाणं वगैरे काही नाही, तुम्हाला भास होत असेल. अहो नाही, असं कसं म्हणता? अगदी स्पष्ट सुरात सत्यम शिवम सुंदरा हे गाणं ऐकायला येत आहे. कृपा करून ते गाणं पुन्हा ऐकवाल का? इथं कोणतंही गाणं वाजत नाही. यावेळी त्यांचा सूर बदललेला जाणवला. अचानक ऋतू बदलून चंद्राची सावली सूर्याने घेतल्यासारखा. बदललेल्या बोलण्याच्या सुराचा फायदा घेत मी पुन्हा बोललो. बघा ना, आत्महत्या करायला निघालेल्या माणसाकडून एक सुंदर गाणं ऐकण्याची इच्छा होती, पण ती कदाचित पूर्ण होऊ शकत नाही. माझा आवाज चांगला असता तर मीच ते गाणं तुम्हाला ऐकवलं असतं, पण काय करणार? मॅडम, तुमच्या आवाजात गोडवा आणि सूरही जाणवतोय. मॅडम, तुम्हाला एक विनंती करू शकतो का? हो, बोला. यावेळी मॅडमच्या बोलण्यात भडकलेल्या अग्नीने बर्फाचं रूप घेतल्यासारखं जाणवलं. म्हणजे तुम्हाला येत असेल तर हे गाणं ऐकवू शकता. मॅडम, नाही म्हणू नका. कोणीतरी तुमच्या मृत्यूपूर्वी शेवटची विनंती करत आहे, तेव्हा ती तुम्ही नाही म्हणू नका. जादा आडेविडे न घेता मॅडमने गीतांचे सूर उंटवायला सुरुवात केली. नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा.
आत्महत्या करायला निघालेल्या एका व्यक्तीने इतक्या सुंदर तालासुरात आणि तितक्या सुंदर लयीत हे गीत गायले होते, यावर विश्वास बसत नव्हता. आज कान आणि मन दोन्ही तृप्त झाले. तुम्ही इतक्या सुंदर रीतीने हे गीत गायले आहे, ऐकून मन प्रसन्न झाले. कदाचित हे गाणं तुमच्याही खूप जवळचं असावं. इतक्या सुंदर रीतीने तुम्ही ते गायलं ऐकून असं वाटतं की तुमच्या काही आठवणी या गाण्यासोबत जोडल्या गेलेल्या असाव्यात. त्यांनी त्यांच्या पूर्व आठवणी जाग्या कराव्यात आणि त्यांच्या मनावर साचलेले दुःखाचे मळप धुवून टाकलं जावं, यासाठी त्यांनी बोलतं व्हावं ही माझी अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे त्यांनी मनात खोलवर साचलेलं आपलं दुःख उघड करत त्याला वाट करून द्यायला सुरुवात केली. आजपर्यंत कुठलीही गोष्ट माझ्या मनासारखी घडली नाही. कदाचित मला मिळालेला जन्मही मला नकोसा होता. म्हणूनच की काय, माझ्या जन्माच्या वेळी माझी आई मला कायमची सोडून गेली. लहानपणी आईच्या मायेचं सुख कधी अनुभवायला मिळालंच नाही. तारुण्यात असताना एक जिवलग वाटावा असा मित्र भेटला, ज्याच्यावर आपलं सगळं जीवनच अर्पण करावं असं वाटलं. पण त्याचं जगणं म्हणजे लिहिणं होतं. एकदा त्याला मी म्हणाले, कथा कविता लिहिण्याचा छंद पाळणं म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे आहे. अशा कथा आपल्या जीवनावर जातात. आजपर्यंत कुठल्या लेखकाचं जीवन सुखात गेले आहे का? लेखकाकडे खूप पैसा आहे असं कधी ऐकलं आहे का? दुःख आणि त्रासच त्यांच्या वाटेला आलेला असतो, तेच त्यांच्या सोबती असतात. तू लिहिणं सोडून दे, मी जीवनभर तुला साथ देईन, आपण सुखी समाधानी राहू. पण त्यानं लिहिणं सोडलंच नाही. जन्मापासून दुःखच माझ्या वाट्याला मिळालं होतं. आता पैसा श्रीमंतीचं सुख मिळवायची इच्छा होती, पण ती त्या जीवलगासोबत पूर्ण होऊ शकत नव्हती. म्हणून मी त्याच्याशिवायचा माझा वेगळा प्रवास सुरू केला. ते अजून पुढे काही बोलण्यात इतक्यात मी मध्येच बोललो, तुम्ही त्यावेळी घेतलेला निर्णय योग्यच असणार आहे, कारण तुमच्या प्रेमासाठी तो त्यात साधं लिहिणं सोडू शकत नव्हता. म्हणजे त्याचं तुमच्यावर खरं प्रेमच नसणार आहे, बरोबर ना? मी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करीत जोडूनच एक प्रश्न विचारला. नाही, तसं काही नव्हतं. तोही माझ्यावर खूप मनापासून प्रेम करत होता, माझी काळजी घेत होता, मला जपत होता. तरीही मी माझा मार्ग बदलला, कारण तो त्याचं लिहिणं सोडू शकत नव्हता. मला अजूनही आठवते की तो त्यावेळी म्हणाला होता, लिहिणं हा माझा श्वास आहे, त्याला काही क्षणासाठी मी थांबवू शकतो, पण बंद कधीच करू शकत नाही. आणि मला माझ्या जीवलगाचा श्वास बंद होताना, त्याची घुसमट होताना पाहायचं नव्हतं. एक मोठा सुस्कारा सोडत त्या पुन्हा पुढे बोलू लागल्या. माझ्या जीवनात पूर्ण रंग भरलेच नाहीत, जे भरले ते फुलले नाहीत. सगळं कसं कोरडं कोरडं. आयुष्यभर ज्या ज्या वेळी सुख मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक वेळी माझ्या नशिबी फक्त दुःखच आले. वाटलं सांगावं की सुख मिळवायचं नसतं, ते अनुभवायचं असतं. पण हे सगळं ऐकून घेण्याची त्यांची आता मानसिकता आहे का? आपल्या जीवनावरचं तत्त्वज्ञान मांडण्याची हीच ती योग्य वेळ आहे असं समजून मी बोलायला सुरुवात केली. जीवनात सुख दुःखाचा पाठवशिवणीचा खेळ चालणारच. दुःखाचा डोंगर सरत नाही म्हणून कोणी मरतं का? हे सगळं पुस्तकी शब्दांचे खेळ आहेत साहेब. खऱ्या आयुष्यात असले शब्दांचे जुमले चालत नसतात. या व्यवहारी जगात जो तो आपापल्या फायद्याचा विचार करतोय. या जगात कोणाच्या सुख दुःखाची कोणालाच काही घेणं देणे नाही. माझं दुःख मलाच माहीत. माझ्या दुःखाची वेदना तुम्हाला नाही कळणार. कळतंय मला, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण म्हणून का कुणी मरत असतं का? आता मात्र त्यांच्या रडण्याचा, मुसमुसत बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आत्तापर्यंत ना मी कुणाला सुख देऊ शकले, ना मला कुणी सुख दिले. मग माझ्या मनानं वाळवंट झालेल्या शरीराने नुसतंच कशासाठी जगत राहायचं? मला आता जगण्याची कसलीच इच्छा उरली नाही. ही दुनिया स्वार्थी लोकांनी भरलेली आहे. या स्वार्थी दुनियेत तुमचाही काहीतरी स्वार्थ असेलच की. म्हणूनच तर तुम्ही मला इतकं समजावण्याचा प्रयत्न करत असावेत. खरं सांगू मॅडम, माझा आत्तापर्यंत कसला स्वार्थ नव्हता. आजपर्यंत जी लोकं आपल्यावर विश्वास दाखवतात, त्यांचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करत आलो आहे. पण आत्ताच्या या क्षणापासून मला वाटायला लागलं आहे की तुमच्याकडून एक स्वार्थ ठेवायला हरकत नसावी. तेही तुमची हरकत नसेल तर. कोणता स्वार्थ? आत्ता तुम्ही जे गीत गायले ते माझ्या अंगात स्फूर्ती निर्माण करणारं होतं. तुमच्या सुमधुर आवाजातील गायनाने मला ऐकतच राहावं असं वाटतं. मला आनंदी जगण्याचं अजून एक नवं कारण मिळालं. तुम्ही जसं म्हणालात ना की मी कुणाला सुख देऊ शकले
ना मला कुणी सुख दिले. मग नुसतंच कशासाठी जगत राहायचं? तर नुसतं जगत राहू नका. माझ्या जगण्यासाठी तुम्ही जसं नवं कारण बनलात तसं हजारो लाखो लोकांच्या जगण्याचं कारण बनवू तुम्ही जगा. तुम्ही आता जे गीत गायलं ते ऐकून गाणी गाल तुम्हाला खूप आवडत असावं असं मला वाटतं. जुनी गाणी गाणं हा माझा खूप आवडता छंद होता. कॉलेजच्या पहिल्या वर्षीच्या गॅदरिंगमध्ये हे गाणं मी गायलं. माझा आवाजही माझी ओळख झाली. या गाण्याच्या प्रभावानेच खूप सारे मित्र मला मिळाले होते. त्यावेळी मी खूप उत्साही खुश असायचे. पण काळाच्या ओघात सगळं मागं पडत गेलं. त्यांच्या अशा बोलण्याने माझ्या विचारांना समर्थन दिल्यासारखे झाले. माझ्यात अजून थोडा उत्साह संचारला. मी पुढे बोलू लागलो. अजूनही तुमचा तोच उत्साह तुमच्यात निर्माण करून खुश राहू शकता. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे किंवा कोणत्या तरी स्पर्धेत नंबर मिळावा यासाठी नव्हे, किंवा आपल्याला कसला तरी लाभ हवा यासाठी नव्हे, तर आपल्या स्वतःच्या मनाला आनंद देण्यासाठी तरी तुम्ही तुमचा हा छंद जोपासत राहिले पाहिजे असे मला वाटते. तुमचा आवडता छंद आयुष्यभर जोपासत राहिलात तर बघा, मोजता येणार नाही इतका आनंद तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला आयुष्यात कधीच मरावंसं वाटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जगावंसं वाटेल. तुमचा हा छंद तुमच्या आणि दुसऱ्यांच्या जगण्याचं कारण बनेल. तुम्ही अस्तित्वात असताना आणि नसताना सुद्धा. क्षणभर निशब्द शांतता. आत्तापर्यंत मला कुणीही इतकं समजावून सांगितले नव्हते. तुम्ही माझ्याशी कसली ओळख नसताना मला जगण्याचं कारण सांगून बळ दिलंय. जगत राहण्याचा मंत्र दिलाय. तो आयुष्यभर मनात जपून ठेवावा असा आहे. तो मी नक्की ठेवेन. तुम्ही बघालच, यापुढे मी कधीच मरणाचा विचार डोक्यात आणणार नाही. आयुष्याचं गीत गाताना जीवनात रंग भरत राहणार. माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे वागणार नाही. मी आनंदी जीवन जगणार आणि तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. खूप खूप धन्यवाद सर. अहो, आभार कसले मानताय? गणेश माझा सहकारी मित्र. माझ्या मित्रासाठी इतकंही करू शकत नाही. म्हणजे तुम्ही आमच्या नवीन घरात गृहप्रवेश सोहळ्याला आमच्या घरी नक्कीच आला असणार, बरोबर ना? समोरून अचानक आलेल्या या वेगळ्याच प्रश्नाने मला गोंधळात टाकले. कारण त्या सोहळ्यासाठी ना गणेशने मला बोलावले होते ना मी गेलो होतो. हे सगळं यांना कसं सांगावं? तरीही वेळ मारून नेण्यासाठी मी त्यांना बोललो, मॅडम, त्यावेळी तुमच्या नव्या घरी त्या सोहळ्यासाठी मला येणं शक्य झाले नाही. पण लवकरच तुमच्या घरी येऊन तुम्हा सर्वांना भेटून जाईल. बरं, ठेवू मी फोन? असे म्हणत मी तिकडून रिप्लाय येण्या अगोदरच फोन ठेवून दिला. पावसात चिंब भिजून आलेलो तरीही इतका वेळ फोनवर बोलत खुर्चीवर तसाच बसून होतो. त्यामुळे कपड्यातील पाणी अंगात मुरलेलं. अंगावरचे कपडे बदलले. थोडीशी कणकण जाणवू लागलेली. जेवण उरकून घेऊन कागद आणि पेन घेऊन लिहायला बसलो. इतक्यात फोनची रिंग वाजली. पुन्हा गणेशचाच फोन होता. यावेळेस शुभाशुभ विचार काळजावर घेर धरूनच नाचू लागले. आता आणि काय झालं असेल या विचाराने फोन उचलायला हात धजावत नव्हता. फोन उचलून कानाला लावला. तिकडून गणेश काही बोलणार इतक्यात मीच प्रश्न केला, गणेश, तिथं सगळं ठीक आहे ना? तिकडून गणेशने हसून बोलायला सुरुवात केली. सगळं कसं मनासारखं झालंय बघ. तू अशी काय जादू केली आहेस की माझी बायको आयुष्यात कधीच मरणाचा विचारही करणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणार आहे असं म्हणते. असं काय सांगितलंस रे तू की ज्यामुळे माझ्या बायकोच्या डोक्यातून आत्महत्येचा विचार जाऊन मी कधीच मरणार नाही असं म्हणते? आत्तापर्यंत कुणाचंही नाही ऐकू घेणाऱ्या माझ्या बायकोने तुझं कसं काय सगळं ऐकून घेतलं? सुरुवात कशी केलीस? गणेश आश्चर्यचकित होऊन प्रश्नावर प्रश्न विचारित होता. त्याच्या बोलण्यात मला उत्सुकता जाणवत होती. काही नाही रे. सुरुवातीला नमस्कार मॅडम म्हणून बोलायला सुरुवात केली आणि मी गणेशचा मित्र बोलतोय म्हणून सांगितलं. बाकीचा माझ्या अनुभवाचा कस लावून त्यांना मरणाच्या विचारांपासून दूर केलं. नंतर मी अजून काही स्पष्टीकरण देणार इतक्यात माझं वाक्य पूर्ण व्हायच्या अगोदरच त्याने बोलायला सुरुवात केली. बरं, ते असू दे. तुला एक सांगायचं होतं. म्हणूनच आमचं जेवण उरकल्यानंतर आणि इतका उशीर झालेला असतानाही तुला फोन लावला. माझा मुंबईत नोकरी करण्याचा विचार आहे. त्यामुळे आम्ही हे घर आणि शहर दोन्ही सोडून कायमचं मुंबईला जाणार आहोत. तसंही तुझं बोलणं, तुझे विचार माझ्या बायकोच्या मनावर खोलवर परिणाम करणारे ठरले असतीलच. त्यामुळे तुला आमच्या घरी कधीच येण्याची गरज पडणार नाही. इतकं बोलून अचानक गणेशने फोन ठेवून दिला.
शेवटी तो ना ठेवतो बोलला. ना आभार मानले. आपल्या बायकोला आत्महत्या करण्यापासून वाचवण्यासाठीची गणेशच्या मनाची जी तगमग होती ती बघून त्याच्या बायकोच्या जीवनाची काळरात्र होता होता त्याच्या आयुष्याची मशाल व्हावी व ती सदैव पेटती राहावी यासाठी मी प्रयत्न केला होता. पण गणेशचं वागणं पहिल्यापासून मला न समजण्यासारखं आणि कोड्यात टाकणारे होते. हे माहीत असूनही माझं छोटंसं मन आंतरमनाच्या पटलावर धक्के देत लहान पोरासारखं विचारित होतं, हा माझ्याशी असं का वागला असावा? तर आपल्याला ही कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.